नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज तुमच्यासोबत एक स्पेशल रेसिपी शेअर करणार आहे. एका स्पेशल आपण आणलेल्या पाट्यावरची. तुम्ही म्हणताल आता रेसिपी शेअर करणार म्हणते आणि ही कुठे निघाली? तर आहे सकाळचे वाजलेले होते 5, 5:30. मी निघाले होते क्लासेससाठी. दिवस होता होळीचा. हा जुना ब्लॉग आहे, जो मी तुम्हाला म्हटले होते, की मी कटाच्या आमटीचा रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करेल. तर चालू होते 10वीचे पेपर आणि होळीचा सणही आला होता. तर आता सणाचं तर आपल्याला संध्याकाळी पूजा करणं गरजेचंच होतं. त्यामुळे सकाळी-सकाळी लवकर निघालो क्लासेससाठी. आज होते फक्त 10thचे क्लासेस, बाकी सगळ्यांना सुट्टी दिलेली होती. मॉर्निंगला आज तर बरेच लोकं मॉर्निंग वॉकसाठी दिसत होते. एव्हाना नेहमी तर ते दिसत नाहीत. ठीक आहे, चला क्लासेस झाले. क्लासवरून निघताना मस्तपैकी एक रेड रोज दिसलं, ते घेतलं. पूजेचं सामान घेतलं. त्यानंतरनं आले घरी. घरी आल्यानंतरनं आपलं नॉर्मल जेवण बनवलं, नाश्ता-पाणी बनवलं आणि तयारीला लागले आपल्या रेसिपीच्या. त्यासाठी मस्तपैकी कांदा भाजून घेतला. त्यानंतरनं अद्रक, लसूण, कोथिंबीर, त्यानंतर थोडीशी बेडगी मिरची हे तेल टाकून मस्तपैकी भाजलं. त्यातच 2 हिरव्या मिरच्या ॲड केल्या. मस्तपैकी मसाला रेडी केला. थोडंसं त्याच्यामध्ये मी टाकला कढीपत्ता जेणेकरून टेस्ट छान येईल. जी लोकं कढीपत्ता बाजूला काढतात त्यांच्याही पोटात जाईल. त्यानंतरनं खोबरं भाजलं, धने भाजले आणि थोडीशी आपली पुरणाची डाळ पण काढून ठेवली. आता दुपारी थोडा वेळ घरी होते, पण संध्याकाळी क्लासेसला जायचं होतं आणि येऊन स्वयंपाक काही उरकला नसता. अर्धा निम्मा स्वयंपाक मी दुपारी करून गेले होळीचा. तर बघा मस्तपैकी पुरण रेडी, इकडे पुरण वगैरे वाटलं. रेसिपी काय तुम्हाला पुरणाच्या स्वयंपाकाची नाही दाखवणार आहे. रेसिपी आपण फक्त करणार आहोत आपल्या कटाच्या आमटीची आणि ती सुद्धा आपण नवीन आणलेल्या पाट्यामध्ये. तेवढ्याचाच मैत्रिणीने बोलावलं खाली तिची रांगोळी बघण्यासाठी. सुंदर अशी रांगोळी काढली होती तिने. होळीचं छान प्रतीक काढलं होतं. ते बघितलं. त्यानंतर माझ्याही दारात छोटीशी रांगोळी काढली आणि आत येऊन बघते तर काय हे बघा, अद्वैत असा एकदम कलरफुल होऊन आला होता शाळेतून आणि हॅपी होली करत होता मला. चला तर आता पटकन आपला पाटा घेऊयात. त्यानंतर त्याला वॉश करून घेऊयात. तुम्हाला तर माहिती आहे आपल्याकडे पाटा वरवंटा तर आहेच. पण त्याला खूप अदब आहे. गॅलरी ते सगळं साफ करा. ते झाल्यावर पुन्हा गॅलरी साफ करा. त्याला पर्याय म्हणून हा पाटा मी आणलेला आहे. बघूयात आता वाटण होतंय की नाही यावर. तर मस्तपैकी स्वच्छ करून घेतला. त्यानंतर एक-एक करून वाटणाच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्यात ॲड केल्या. आणि वाटायला घेतल्या. मला असं लक्षात आलं, की पाटा वरवंटापेक्षा हा जो पाटा आणलेला आहे ना आपण किंवा खलबत्ता म्हणू शकतो त्याला किंवा उखळही म्हणू शकता तुम्ही. तर ही बेस्ट आहे. हिला जास्त अदब नाहीये त्याच्यासारखी आणि जास्त आपल्याला मेहनतही लागत नाही आणि त्याला थोडेसे ते जे मध्ये टाचे किंवा त्यांनी मध्ये खोचा पाडलेल्या आहेत त्याच्यामुळे मस्तपैकी मसाला ग्राइंड होतो. अगदी मिक्सरसारखा फाईन नाही होत किंवा थोडाफार आपला पाट्या वरवंट्यापेक्षा पण थोडासा कमी प्रमाणात होतो. थोडासा तो ओबड-धोबड राहतो, पण तरीसुद्धा टेस्ट फार मस्त येते आणि तुम्हाला तर माहितीच आहे, दगडी खलबत्त्यात किंवा दगडी पाट्यावर जर मसाला तयार केला, तर आमटीची चव तर काय म्हणजे अफलातून येते. आहाहा! आता मी तुम्हाला सांगू शकत नाही त्या दिवशी आमटी किती सुंदर झाली होती. चला तर अशा पद्धतीने आपला मसाला वाटून झाला, तो साईडला काढला. त्यानंतर थोडीशी पुरणाची डाळ मी त्यामध्ये ठेवली होती घट्ट करण्यासाठी. येळवणी तर आपण ऑलरेडी काढूनच ठेवलं होतं, जे डाळीतलं पाणी निघतं त्याला आमच्याकडे येळवणी असं म्हणतात. चला तर अशा पद्धतीने लास्टला हे सगळं काढून घेतलं. पाट्यामध्ये पाणी टाकलं. ते पाणी सुद्धा आपण यूज करणार आहोत आपल्या आमटी करण्यासाठी. ते पाणी फेकून द्यायचं नाही. ॲक्चुअली त्याच्यामध्ये ते जे राहिलेले पार्टिकल्स असतात किंवा ते मस्त ऑइल त्याच्यामध्ये जमा झालेलं असतं घर्षणामुळं, तर ते सुद्धा आपल्याला यूज करता येतं ते पाणी आपल्या आमटीसाठी. तर्री देण्यासाठी छान उपयोग होतो या पाण्याचा बघा. या पद्धतीने मस्त असा आपला जो खलबत्ता होता किंवा उखळ होती ती मी छान पद्धतीने वॉश करून घेतली. आता ही सगळी तयारी झाली. त्यानंतरनं बाकीची मी पुरण वगैरे ही तयारी करून ठेवली. फक्त पुरणपोळ्या करायच्या मागे ठेवल्या होत्या, ज्या मी संध्याकाळी येऊन निवदापुरत्या केल्या आणि पटकन लगबगीने खाली गेले होते. तर आपलं पूजन करण्यासाठी. आता बघा मस्तपैकी पातेलं ठेवलं, तेल टाकलं, गरम झालं, भरपूर जिरे, मोहरी घातले त्याच्यामध्ये. त्यानंतर भरपूर असा कढीपत्ता घातला. त्यानंतर आपण वाटलेलं वाटण त्याच्यामध्ये घातलं. ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं, हलवून घेतलं. त्यानंतरनं हळू मी काय केले त्याच्यामध्ये मसालेसुद्धा ॲड केले. आता ज्यावेळेस तुम्ही हे वाटण टाकता ना, तर लगेच मसाला टाकायची घाई करायची नाही. थोडंसं त्याला छान परतू द्यायचं तेलामध्ये. तेल सुटलं, की त्यानंतरनं मसाले टाकायचे. थोडीशी हळद टाकली, त्यानंतरनं धनापूड टाकली, त्यानंतरनं माझा जो घरचा काळा मसाला आहे तो टाकला. थोडासा तर्री मसाला आपण घरीच बनवतो तो टाकला. मीठ टाकलं, थोडंसं येळवणी निघालं होतं डाळीचं ते टाकलं. त्यानंतरनं मस्तपैकी मिक्स केलं. त्यानंतर त्या पाट्यात आपण धुवून ठेवलेलं जे पाणी होतं ते यूज केलं. ते झाल्यानंतरनं मी याच्यामध्ये टाकलेलं आहे, जी डाळ आपण वाटली होती हरभऱ्याची ती त्याने थोडासा घट्टसरपणा अजून येईल. आपल्याला भरपूर अशी आमटी लागते पुरणाच्या स्वयंपाकाच्या वेळी, कारण सगळ्यांना आमटी खूप आवडते. इकडंच पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं. थोडं पाणी गरम झाल्यानंतरनं ते पाणी मी आमटीत टाकलं, छान अशी त्याला तर्री यावी यासाठी. तर अशा पद्धतीने मस्तपैकी आपली आमटी रेडी झालेली एकदम झणझणीत दिसते आणि टेस्टला सुद्धा फार छान झाली होती. आता सकाळी तर दुसरा स्वयंपाक आपण केला होता. हा नैवेद्यासाठी स्वयंपाक आपण तसाच ठेवला होता.
आले क्लासवरून संध्याकाळी तोपर्यंत होळी पेटलेली नव्हती. पटकन निवेदाचे 2-3 नैवेद्य बनवले आणि ताट रेडी केलं. खाली गेले. छान पद्धतीने होळीची पूजा केली. त्यानंतर मैत्रिणींना भेटले. मग वर आले. वर आल्यानंतर आपल्या देवाला सुद्धा नैवेद्य दाखवला. अशी फार तारंबळ झाली माझी होळीच्या दिवशी. कारण काय झालं ना, ऐनवेळीच पेपरच्याच पिरियडमध्ये येणारे हे सण असतात. त्या दिवशी फार म्हणू शकतो आपण, की मॅनेजमेंट एकदम कडक करावं लागतं. म्हणजे सण तर आपले वर्षातून एकदा येतात, महत्त्वाचे असतात. ते सुद्धा सोडून जमत नाही. त्या दिवशी तो नैवेद्य पण गेलाच पाहिजे आणि कामाला तर सुट्टी घेता येत नाही. यातून होईल तसा मी प्रयत्न केला. सकाळीच पुरणाचा स्वयंपाक करून ठेवला होता. फक्त नैवेद्य लाटण्याचे ठेवले होते. आल्यानंतर नैवेद्य केले. त्यानंतर नैवेद्यापुरते 2-3 भजी काढली आणि पटकन ताट रेडी करून मी खाली गेले. पूजा झाली आपली आणि थोडंसं इकडे-तिकडे फ्रेंड्सला भेटले आणि त्यानंतरनं मग वर आले. मस्तपैकी होळी आमची साजरी झाली आणि कटाची आमटी सुद्धा एक नंबर झाली होती मंडळी. काय सांगू शकते मी तुम्हाला त्याबद्दल. नक्की घरी करून बघा ही रेसिपी. वर आल्यानंतरनं मग आपल्या देवाचं पूजन झालं, देवाला नैवेद्य दाखवून झाला आणि त्यानंतरनं मी आपल्या घरच्या पुरणपोळ्या करण्यासाठी घेतले. त्यानंतर मैत्रिणींना जे ताट द्यायचं होतं ते दिलं आणि मग आम्ही सगळेजण बसलो मस्तपैकी पुरणपोळी आणि कटाच्या आमटीवर ताव मारण्यासाठी. मस्तपैकी मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या, गरमागरम भजी आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि आमच्या घरात तिघांचीही फेव्हरेट असणारी कटाची आमटी. चला तर मग भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. राहिलेले पेंडिंग व्हिडिओ पण नक्की येतील. थोडेसे लेट येतील मात्र थेट येतील तुमच्यापर्यंत. तोपर्यंत बाय बाय.